नमस्कार, खमंग मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अतिशय साधी, सोपी पण खमंग तोंडाला चव आणणारी शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत। ही शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर याला आपल्याला भाजून घ्यायचे आहे। याचं साल निघतील एवढेच आपल्याला हे भाजायचे आहेत, कारण मग साल काढून आपल्याला हे परत भाजून घ्यायचे आहे। 1-2 मिनिटं भाजल्यानंतर याचं साल सुटायला लागला आहे। बस एवढेच आपल्याला हे भाजायचे आहेत। आता आपण गॅस बंद करू आणि याला थंड होऊ देऊ। शेंगदाणे थंड झाले आहे, याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। तसं तर शेंगदाण्याचे साल काढले नाही तरी चालतात, पण शेंगदाण्याचे साल काढून आपण जे परत पुन्हा भाजणार आहोत तर ते छान खमंग भाजले जातात आणि खमंग भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते। हे असे सगळे शेंगदाण्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे। 2 चमचे शेंगदाण्याचं तेल मी यामध्ये घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये 7-8 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत। मंद गॅसवर लसूण लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला। लसूण थोडंसं लालसर झालं आहे। आता यामध्ये मी 2 छोटे चमचे जिरं घालणार आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि परत मंद गॅसवरती याला आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तेलामुळे शेंगदाणे छान भाजले जातात। शेंगदाणे भाजताना सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। दाणे आता छान भाजले गेले आहे, आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला आता थंड होऊ द्यायचं आहे। शेंगदाणे आपले हे थंड झाले आहे। आपल्याला आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे। जिरं, तेल आणि शेंगदाणे आपण यामध्ये घालून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मी इथे 3 छोटे चमचे तिखट घातले आहे। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं भरड वाटून घ्यायचं आहे। मिक्सर चालू बंद करून भरड ह्याला जाडसर थोडं वाटून घ्यायचं आहे। खूप बारीक पूड करायची नाही आहे। अशी असं जाडसर ही वाटून घेतली आहे। चटणी खूप छान खमंग लागते। मस्त झाली आहे। आपण हे काढून घेऊ। मस्त खमंग खरपूस अशी ही शेंगदाण्याची चटणी आपली तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। मस्त आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे।